गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रभावी योजनांच्या माध्यमातून मातृशक्तीला चालना देण्याचं काम केलंय. त्यामुळे मातृशक्तीचा आशीर्वाद तिसऱ्यांदा त्यांच्या पाठीशी कायम राहावा. राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदी यांची गरज असल्यामुळे नरेंद्र मोदी आणि कमळ चिन्ह एवढाच संदेश घेऊन महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचावे, असं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं. हातलंगडे मतदारसंघात कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार द्यावा, ही तुमची मागणी वरिष्ठांपर्यंत नक्कीच पोहोचवू, असंही त्या म्हणाल्या. भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराच्या वतीने आयोजित शक्तिवंदन रॅलीच्या निमित्ताने महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या इचलकरंजीत आल्या होत्या. श्री शिवतीर्थ येथे त्यांचं आगमन होताच महिलांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. सौ वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर भव्य अशा रॅलीने त्या भाजप शहर कार्यालयात आल्या. त्यानंतर मेळाव्यात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासह त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत 10 वर्षात सुरू केलेल्या अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याद्वारे सर्वसामान्य महिलांचा आर्थिक स्तर उंचावला गेलाय. त्याचबरोबर संपूर्ण जगभरात देशाची मान उंचावली गेली आहे. अन्न सुरक्षा अभियानातून मोफत अन्नधान्य देऊन कोणीही उपाशी राहणार नाही, अशी भूमिका घेतली. पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यास देश महासत्ता बनेल यात शंका नाही. त्यामुळे समस्त महिलांनी सक्रिय होऊन नरेंद्र मोदी आणि कमळ चिन्ह हा संदेश घरोघरी पोहोचवावा, असं आवाहन केलं. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अथक प्रयत्न आणि विविध लाभदायी योजनांच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा व महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं, असं आवाहन केलं. भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी सौ शौमिका महाडिक यांचा थेट नामोल्लेख न करता हातलंगडे लोकसभा मतदारसंघात कमळ चिन्हावर लढणारा जवळचा उमेदवार द्यावा, तो 2 लाख मतांनी निवडून येईल, अशी सूचक मागणी सौ वाघ यांच्याकडे केली. ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी, असं ते म्हणाले. यावेळी महिला मोर्चा पूर्व अध्यक्षा सौ पुष्पा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. स्वागत व प्रास्ताविक भाजप महिला शहराध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे यांनी केलं. याप्रसंगी पैलवान अमृतमामा भोसले, सरचिटणीस रमा फाटक, विजया पाटील, जयश्री घाट, सौ नीता माने आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.